नमस्ते, मी अनंत कौसाळ. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण ग्लायफॉसेट म्हणजे आपलं राऊंडअप कशा प्रकारे प्रिपेअर केलं जातं लॅबोरेटरीमध्ये हे बघणार आहोत. ग्लायफॉसेट म्हणजे सर आपलं राऊंडअप. ओके सर, आपल्या राऊंडअपमध्ये 41% सर 41% सर आपलं ग्लायफॉस्फेट हे केमिकल टाकलेलं असतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सर आपण हे ग्लायफॉसेट कशा प्रकारे प्रिपेअर केलं जातं, कोणत्या रिॲक्शन, कोणते रिॲक्टंट, कोणते कंपाऊंड और कोणते रिएजंट और कोणते कॅटलिस्ट वापरून सर आपलं हे ग्लायफॉसेट म्हणजे आपल्या राऊंडअप मधलं 41% जास्त केमिकल ते कशा प्रकारे प्रिपेअर केलं जातं लॅबोरेटरीमध्ये हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आयसोप्रोपाइल अल्कोहोल पासून कशा प्रकारे आयसोप्रोपाइल अमाइन सॅड तयार केलं जातं सर. हे सर आपल्या राऊंडअप मध्ये सर्वात मोस्ट ॲब्युडंट सर केमिकल असतं. कोणतं सर? आयसोप्रोपाइल अमाइन सॅड सर. सर्वात महत्त्वपूर्ण घटक सर आपल्या राऊंडअप मधला हा असतो. आणि सर ग्लायफॉसेट सर हे 41% सर जे आपल्या राऊंडअप मध्ये असतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण सर तेच ग्लायफॉसेट कशा प्रकारे प्रिपेअर केलं जातं लॅबोरेटरीमध्ये हे बघणार आहोत. सर बघा या राऊंडअप सर्वात पहिल्यांदा सर नाव काय दिलं असतं? ग्लायफॉसेट. रिपीट मी सर काय दिलं असतं? ग्लायफॉसेट 21%. कितना सर? 41%. रिपीट मी कितना? 41% सर जी. अरे हाँ या ना? हाँ सर. तर हे ग्लायफॉसेट सर या आपल्या राऊंडअप मध्ये 41% टाकलेलं असतं. आणि सर जे आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये प्रिपेअर करणार आहोत हे आपलं राऊंडअप. क्लिअर ना? क्लिअर सर. ज्या व्यक्तीला सर खूप केमिस्ट्रीचं नॉलेज आहे का सर, तो व्यक्ती सर राऊंडअप घरी बनवू शकतो. परंतु सर त्याला नॉलेजची गरज असते आणि सर या केमिकलची आवश्यकता असते. क्लिअर ना? क्लिअर सर. जर गडे ग्लायफॉसेट जर आपल्या घरी जर आपला तयार करता आलं रिॲक्शन किंवा केमिकल वापरून, तर गडे आपलं 50% राऊंडअप तयार केलं जातं सर जी. आणि नंतर त्यामुळे पेरिडीन किंवा आपलं आयसोप्रोपाइल अल्कोहोल पासून जे आपण बनवलं काल आयसोप्रोपाइल अमाइन सॅड जर मिक्स केलं तर आपल्या घरची घडी राऊंडअप और ग्लायफॉसेट हर्बिसाइड तयार करता येतं. येस ऑर नो? येस सर. परंतु त्याला नॉलेजची गरज असते. आपला केमिकल कंपाऊंडची माहिती असावी लागते. म्हणजे कोणत्या रिॲक्शन आपण कोणतं केमिकल मध्ये जर काय टाकलं, कोणत्या रिॲक्टंट मध्ये आपला कोणता रिएजंट वापरला, तेव्हा कोणतं केमिकल तयार जर होतं, जर आपल्याला जर माहित असलं तर आपला कोणताही केमिकल सर घरची घरी तयार करता येतं. येस ऑर नो? यस सर. तर बघा ग्लायफॉसेट एका प्रकारचं कंपाऊंड असतं. कोणतं कंपाऊंड सर? ग्लायफॉसेट एका प्रकारचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. एका प्रकारचं ऍसिड आहे. क्लिअर नाही तर कार्बॉक्झिलिक ऍसिड, कारण त्याला COOH ग्रुप अटॅच आहे. एका प्रकारचं सर काय आहे? कार्बोनिक आम्ल आहे, कार्बोनिक ऍसिड आहे. एका प्रकारचं ऑर्गॅनिक ऍसिड आहे. काय सर? ग्लायफॉसेट. क्लिअर ना? क्लिअर सर. तर बघा जेव्हा सर या कंपाऊंडची रिॲक्शन 1DAA, रिपीट मी 1DAA या कंपाऊंड जेव्हा रिॲक्शन सर आपल्या फार्माल्डिहाइड प्लस वॉटर सोबत होते का, तेव्हा सर आपलं हे केमिकल मिळतं. याचं नाव सर असतं PHIDAA. रिपीट मी PHIDAA. ओके सर. या केमिकल मध्ये जेव्हा सर आपण टाकतो हायड्रोजन पेरॉक्साईड प्लस वॉटर, हायड्रोजन पेरॉक्साइड प्लस ऑक्सीजन, इथं वॉटर आहे. क्लियर ना? क्लियर सर. प्लस ऑक्सीजन गिव राइज टू हमारा प्यारा कंपाउंड ग्लायफॉसेट. रिपीट मी काय सर तयार झालं? इथं ग्लायफॉसेट तयार झालं सर जी. सर आपण कोणता केमिकल घेतला सर्वात पहिल्यांदा? सर आपण सर्वात पहिल्यांदा सर केमिकल घेतला 1DAA. रिपीट मी 1DAA प्लस फार्माल्डिहाइड. इधर फार्माल्डिहाइड सर जी. इधर वाटर गिव राइज टू हमको क्या मिला? PHID ट्रिपल नॉट ए डाई. ओके 2A DAA प्लस हाइड्रोजन पेरोक्साइड इन द प्रेजेंस ऑफ कैटलिस्ट ऑक्सीजन गिव राइज टू हमारा ग्लायफॉसेट. यस ऑर नो? यस सर. सर या रिॲक्शन सर आपलं हे ग्लायफॉसेट तयार केलं जातं. आणि कालच्या रिॲक्शन मध्ये आपण बघितलं की जेव्हा सर आपण आयसोप्रोपाइल अल्कोहोलची रिॲक्शन करतो कशासोबत? आपल्या अमोनिया सोबत इन द प्रेजेंस ऑफ नाइट्रस नॉट निकेल ऑक्साइड एंड कॉपर ऑक्साइड गिव राइज टू हमारा प्यारा केमिकल मिलता है हमको
उसका नाम होता है आइसोप्रोपाइल अमाइन सैड। क्लियर है ना? क्लियर सर। हमने क्या पढ़ा कल? हमने पढ़ा कल कि जब बुआ जी हमारा आइसोप्रोपाइल अल्कोहल जब रिएक्ट करता है हमारे अमोनिया लिक्विड से इन द प्रेजेंस ऑफ निकेल ऑक्साइड एंड कॉपर ऑक्साइड गिव राइज टू हमारा प्यारा केमिकल मिलता है हमको का बुआ जिसका नाम होता है उसका नाम होता है आयसोप्रोपाइल अमाइन सॅड। तर जे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं ग्लायफॉसेट कशा प्रकारे प्रिपेअर केला जातो सर जी। या रिॲक्शन सर आपला ग्लायफॉसेट प्रिपेअर केला जातो सर। राउंड अप मधला सर्वात मुख्य घटक सर जी। यस ऑर नो? यस सर। हे सर खूप महत्त्वाचं केमिकल असतं सर। जर गडे हे आपण केमिकल टाकलं नाही राउंड अप मध्ये किंवा कोणत्याही तणनाशकामध्ये सर कोणतेही तण सर यानं मरू शकत नाही, कारण हे सर्वात महत्त्वाचं कार्बोनिक ऍसिड सर आपलं गवत कोणतंही मारण्यासाठी ऑक्सिजन डॅमेज करतं। एका प्रकारचं प्लांट ग्रोथ इनहॅबिटर हे आहे सर। यस ऑर नो? यस सर। काय सर? प्लांट ग्रोथ इनहॅबिटर आहे, ऑक्सिजन डॅमेज करतं आणि कोणते प्लांटची वाढ काय करतं? डिस्ट्रॉय करतं। ओके, डिक्रीज करतं वाढ। क्लिअर आहे ना? ग्रोथ डिक्रीज करायचं सर काम कोण करतं? आपलं ग्लायफॉसेट करतं। काय करतं? ग्रोथ डिक्रीज करतं, म्हणजे आपलं प्लांटला जास्त ग्रो होऊ देत नाही। इज ऑल्सो कॉल्ड अ प्लांट ग्रोथ इनहॅबिटर। यस ऑर नो? यस सर। तर बस आजच्या लेक्चरमध्ये बस इतकंच, नंतर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय भारत।